खतरनाक कोच पडली मला हे बघा. आणि दाखव रे, दिसते का काही? डोकं फुटलं माझं साला आज. खतरनाक विषय होऊन गेलेले आज. गाईस तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईस तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळी कुठं आहे मी? हे बघा, रिलायन्स डिजिटल मॉल. जे ॲक्च्युली आपल्याला आज आहे ना किती ठिकाणी जायचं आहे माहिती आहे का? इंदिरानगरला 2 ठिकाणी, त्यानंतर सारडा सर्कल, त्यानंतर शालीमार, त्यानंतर निमानी, त्यानंतर अजून कुठं अजून कुठं आहे? हां, बळी मंदिर. म्हणजे एवढ्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे. बट आता आपण आज सगळ्यात पहिले अनिकेतला घेणार आहे. इथून सरळ जायचं विदगाव येईल. म्हणजे विदगावला आपल्याला अनिकेतला पिकअप करून त्यानंतर जे पुढचं राहील आपलं लोकेशन ते तिथं त्याच्याकडे गेल्यानंतर आपण ठरवणार आहे. म्हणजे आपल्याला कुठं जायचं नाही. तर चला गाईज आता. आणि सकाळचा टाईम आहे आत्ता 8 वाजलेले. थंडी अजून पण खूप कडक आहे नाही का? आता हे मास्क काढले तरी खूप थंडी वाजते मला. तर अनिकेतच्या घराच्या आसपासच आलेलो आहे आपण ॲक्च्युली गाईज. हे बघा, हे बौद्ध विहार आहे, दिसतंय का तुम्हाला? त्याच्या बॅक साईडला अनिकेतचं घर आहे. फायनली आपण आलेलो आहे आता आपल्या लोकेशनला. आणि आपल्यासोबत आहे अनिकेत भाऊ आपला. म्हणजे त्याच्या घरी गेलो होतो घ्यायला. बट मी घरी गेल्यानंतर कळालं का तेव्हा उठलेला आहे तो. आणि 3 दिवस झाले गाडीने आंघोळच केली नाही आता सध्याच्या पिरियडला आमच्या. तोंड बघून घ्या, जर कुठं दिसलं ना हा पोरगा तर लक्षात ठेवा, आंघोळ्या म्हणायचं याला, काय आंघोळ नाही करत म्हणून. चला काहीच आता आपण आहे ना आपलं काम चालू करू. काहीच बघा आमचा अनिकेत भाऊ कसं काम करतोय. स्ट्रगल, जी वॅगन घ्यायची म्हणून स्ट्रगल करतोय. नाशिकचा नजारा बघा काय खतरनाक दिसतोय इथं. हे बघा, टिंग 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 टिंग. हे बघा, हे अशोका हॉस्पिटल आहे गाईस, दिसलं केवढं आहे. आणि आपण अशोका हॉस्पिटलच्या साईडलाच मेंटेनन्स करतोय. ॲक्च्युली इथला मेंटेनन्स झाला आता आपण जाऊ नेक्स्ट लोकेशनला. खतरनाक दिसतं पण अशोका हॉस्पिटल. हे बघा, फायनली आता आपण आलेलो आहे तर कोणत्या लोकेशनला? हा, 3rd लोकेशनला आलेलो आहे आपण. आधार हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं आलेलो आहे आपण. आपल्याला जायचं आहे इथं 1st फ्लोअरला. 1st का 2nd काय माहिती, माझ्या पण लक्षात नाही. हा 1stलाच आहे वाटतं. आणि केत्ता असं एकदम चुपचाप बसलेलं आहे, जसं नाही का बिगारी कामाला चाललेलं आहे. फुल डबा बिबा विषयी. तुम्हाला एक नाव दाखवतो, काय सांगा पुढे. हे बघा, लॉज कडे. ऍक्च्युली आम्ही येतोय ना मेंटेनन्स करण्यासाठी आलोय फायरचं इथं. हे बघा, आपलं सामान बिमान आहे सगळं. सोबत एक शॉट झालेला आहे. हा इनलेट आहे. तर इथून आहे ना हे खुलत नव्हतं, जाम होतं ॲक्च्युली. तर मी अचानक ते खुललं, आण्यावरला झाला. बघू शकतो तुम्ही, आपला आण्या पण वल्ला होऊन गेलेलं आहे पूर्ण नाही, एकदम खतरनाक. आणि एक बाबा आहे भारत गॅसवाले, ते पण वल्ले झाले नाही का. हे बघा, ही दिसली का? खतरनाक लईच मोठा आहे का.
एवढा मोठा पावाडा. काहीच आता आपण ज्या लोकेशनला आलेलो आहे ना, ह्या लोकेशनला नाही बघा, हे तुम्हाला लाईन दिसते की इथं लाईन, हे बघा ही लाईन इथपर्यंत आहे ना पूर्ण पाणी भरलेलं होतं. आणि ॲक्च्युली हे लोकेशन कोणतं आहे माहिती का, पंप हाऊस आहे. हे बघा फायर हायड्रनचं पंप हाऊस आहे. आता बघू पंप पण चालू होतं का नाही का. बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला हर एक फ्लोअरचं जे हायड्रंट वॉल वगैरे आहे त्याचं मेंटेनन्स करून घ्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. आणि हा आपला पहिलवान गडी, घरी जायचं आहे म्हणे लवकर, झोपणे होईल. काहीच एका हॉस्पिटलमध्ये आलो आहे. हे बघा इथं फायर अलार्मचा मेंटेनन्स करायला. ॲक्च्युली हे जे आहे ना, हे बघा हे दिसलंच नाही मला. असं चढायला गेलो, जोरात लागले, कोच पडली वाटतं. कोच पडली बरं, पडली कोच पडली. खतरनाक लागलं रे आज. इथं पडली अशी, तुम्हाला दिसणार नाही केसांमुळे. खतरनाक कोच पडली मला, हे बघा. आणि दाखव रे, दिसते का काही? डोकं फुटलं माझं साला आज. खतरनाक विषय होऊन गेलेले आज. वाटलं नव्हतं काहीच का पंप हाऊस चालू होईल म्हणून, कारण हे बघा इथपर्यंत पाणी होते. आणि हा पंप पण पूर्ण, जेवढे पण पंप आहे सगळे बुजलेले होते. बघा इथं अजून पाणी आणि इकडं तर अजून पाणी. बट सगळे पंप चालू झाले. फक्त हा बघा, हा 1 नंबरचा पंप आहे ना, तिकडचे 2 झाले चालू, हा 1 आहे ना, हा खराब झालेला आहे. ॲक्च्युली पंप पण लॉक झालेले होते, बट आपण त्यांचं लॉक खोललेलं आहे पाईप रेंजने. आणि अनिकेत भाऊ काय आता मस्त ऑइल बिल मारतोय सगळ्या जे बटरफ्लाय वॉल आहे सगळ्यांना, म्हणजे कसं ते क्लिअर राहतील, मुवेबल राहतील असं. तर चला इथलं काम करून घेऊ. अजून एक काम आहे, बट ते आज नाही करणार आहे आपण. आता जे अरे जाऊ घरी. आता हा चालू आहे. हा याचा आहे, हा चालू आहे. हा चालू होत नाही फक्त. सो गाईज, आलो आपण घरी. फायनली घरी आलो. आणि गाईज म्हणजे एवढं 15-20 दिवसापासून आहे ना, ॲक्च्युली मी घरी होतो. आपली बसंती नव्हती त्याच्यामुळं. आणि आता नेमकं मेंटेनन्सचे कामं चालू झाले आपले. तर एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे काय, मला अशी बसायची सवय नाही का. कंटिन्यू काम पाहिजे. आणि त्याच्यात आज डोकं फुटलं आहे माझं इथं नाही का, लय डेंजर फुटलं. डायरेक्ट झिंझिण्या बसल्या होत्या. 15-20 मिनटं डायरेक्ट असं बसून घेतलं होतं एका ठिकाणी. खतरनाक झालं होतं. आणि आत्ताशी घरी आलेले गाईच, 8 वाजलेले आता. आणि आपण घरी आलेले आत्ताशी 8 वाजले. 8 ते घड्याळ तर बंद आहे, एक आपलं एक घड्याळ बंद आहे, एक घड्याळ चालू आहे. आता मस्त जेवण करतो, कारण आंघोळ बिंघोळ तर केली तुमच्या भावानी. कारण म्हणजे असं काम करून आल्यानंतर जेव्हा आंघोळ करतो ना माणसं, 1 नंबर वाटतं. चला गाईस, मग आता मस्त जेवण वगैरे करतो, त्यानंतर एडिटिंगला बसतो. चला गाईज, बाय. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आज बोलायची कॅपॅसिटी नाही माझी, कारण डोक्याला लागलेले, टेंगूळ पण आले, कोच पण पडली, रक्त पण निघालं होतं कारण